नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे जे जसं तू बोललीस की तू आता हॉस्पिटलमध्ये आहेस, तर कधी तुझ्याबरोबर ही एक्सपिरियन्स झाले असं हॉस्पिटलमध्ये? हो, झाले एकदा. सो आय वुड लाईक टू शेअर दॅट विथ यू. पण एकदा माझी संडेची शिफ्ट होती. म्हणजे हॉस्पिटल असल्यामुळे वी हॅव टू वर्क ऑन संडेज ऑल्सो. आणि संडेला कसं आहे की हॉस्पिटल कंपॅरेटिव्हली लेस क्राउडेड असतं मोस्ट ऑफ द डेजपेक्षा. सो कसं आहे ना, एक म्हणजे स्ट्रक्चर सांगते मी तुला. म्हणजे आमचं डिपार्टमेंट आहे ग्राउंड फ्लोअरलाच. तिथे एक मोठी लॉबी आहे आणि तिथे वेगळे इन्व्हेस्टिगेशनचे चेंबर्स आहेत. जसं MRI झालं, CT स्कॅन झालं, कॅज्युअल्टी झालं, असे वेगळे चेंबर्स आहेत. सो MRI डिपार्टमेंटमध्ये त्या दिवशी मला म्हणजे पाणी डिपार्टमेंटमध्ये कुठे पाणी नव्हतं आणि मला पाणी प्यायला बॉटल भरायला जायचं होतं. सो माझा जो निअरेस्ट इमिडिएट कूलर होता ना, दॅट वॉज क्लोज्ड, लाईक इट वॉज नॉट वर्किंग. सो मला MRI डिपार्टमेंटमध्ये जावं लागलं. सो लाईक आय टोल्ड यू की संडे असल्यामुळे तो डिपार्टमेंट वगैरे सगळा बंद होता. तिथे काही म्हणजे लाईट वगैरे नव्हती, एकदम शुकशुकाट अंधार असा होता. सो माझी ऑलरेडी फाटली होती ते वातावरण तिकडे बघून. मी बोलली, "नाही, आता पाणी तर प्यायचं आहे, मी काय करू?" आणि एवढी पण काय रात्र झाली नव्हती. 6-6:30 वाजले असतील इव्हनिंगचे. मी गेली तिकडे आणि तो म्हणजे ॲक्वागार्डचा जो नळ असतो ना, तो मी चालू केला. म्हणजे नॉर्मल आपली अशी प्लास्टिकची बॉटल होती. काय असं मेटल-वेटल पण नव्हतं त्या बॉटलमध्ये. ते पाणी जेव्हा मी भरत होती ना, म्हणजे आपण जेव्हा पाण्याची बॉटल अशी पकडतो, तर पाणी आपल्या हातावर सांडतं. इट वॉज कोल्ड. ठीक आहे. पण बॉटलमध्ये जे पाणी भरत होतं ना, ते गरम होतं. अक्षरशः उकळतं पाणी कसं असतं, तसं उकळतं पाणी. एकदा मी म्हणजे मला असं वाटलं, की काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. मी ते ओतलं. दुसऱ्यांदा पण सेम. मी बोलली, "हे असं का होतंय?" तिसऱ्यांदा मी बोलली, "नाही, आता इकडे काहीतरी प्रॉब्लेम मला वाटतोय, की आपण असं कसं होणार ना, की स्टोन कोल्ड पाणी नळातून येतंय आणि माझ्या बॉटलमध्ये बॉइलिंग पाणी आहे, बॉइलिंग हॉट." मी परत ते ओतलं, परत भरलं आणि मी पूर्ण बॉटल भरण्याच्या अगोदरच धाडकन असा काहीतरी आवाज आला तिकडनं. म्हणजे लाईट फुटण्याचा असा आवाज असतो ना, पण आय डोंट नो की कुठून ती लाईट फुटली, काय झालं. तर आय वाज लाईक, हा देवाचा संकेत आहे, पाणी राहू दे, आपण जाऊया इकडनं. सो दिस वॉज दिस एक्सपिरियन्स. आणि असं बोलतात की ते जे MRI डिपार्टमेंट होतं ना, ते आधी लेबर होतं. म्हणजे आत्ता हॉस्पिटलमध्ये लेबर वॉर्ड घेत नाही डिलिव्हरीसाठी. पण आधी खूप खूप काळापूर्वी दॅट प्लेस वॉज फॉर लेबर. सो असं म्हणतात की तिथे तशा एनर्जीज आहेत किंवा काय खूप साऱ्या डॉक्टर्सला, असिस्टंट डॉक्टर्सला वगैरे तिकडे असे एक्सपिरियन्सेस आलेत नाईट शिफ्टमध्ये. म्हणजे असं ऐकून आहे फक्त की आमचा कोणीतरी पायच खेचला किंवा काही आवाजच आला असं. माय स्केरियस्ट अँड माय बोलतात ना एकदम पर्सनल एक्सपिरियन्स आपल्या लाईफमध्ये जो झाला असेल तो आहे. तेव्हापासून मी मांजरींना प्रचंड घाबरते. खूप भीती वाटते मला मांजरींची. म्हणजे इकडे अशी मांजर असेल, मी आय कांट सिट, असं मला फोबिया झालाय. सो ही गोष्ट पुण्याची आहे. माझी मामी आणि मामा तिकडे राहतात. आम्ही असं व्हेकेशनला गेलो होतो. मे महिन्याची सुट्टी वगैरे होती. तर त्यांचं म्हणजे कसं रेसिडेन्स आहे मी तुला ते सांगते. इट्स लाइक अ वस्ती टाईप असतं ना, तसं आहे आणि इमिडिएट पाठीमागे स्टेशन आहे. लोकलचं स्टेशन असतं ना तसं. आणि तिथे आये दिन बाई ॲक्सिडेंट हे ते सगळं होतच असतं. मग तिकडे जे लोकं राहतात त्यांच्यामध्ये हे चर्चा असतातच, की आज हे झालं, आज ते झालं. असं खूप खूप तिथे कॉमन आहे हे सगळ्या गोष्टी. सो ॲज युजुअल आपण सगळे जेव्हा कझिन्स वगैरे जमा होतो, तेव्हा आपण कसं भूताच्या गोष्टी हे ते सगळं करत असतो. सो तेच चालू होतं. म्हणजे मी, माझी बहीण, माझे सगळे कझिन्स वगैरे आम्ही बसलो होतो आणि ते लोकं असंच हे सगळ्या गोष्टी करत होत्या. सो ती एक माझी जी कझिन होती ना, शी वॉज नरेटिंग द स्टोरी टू अस. जिकडे त्यांच्याच घराच्या पाठीमागे एक मुलगी राहायची. तिचा काहीतरी प्रेमभंग झालेला आणि बिकॉज ऑफ दॅट लॉस शी कमिटेड सुसाईड राईट बिहाइंड दॅट. ते जे स्टेशन होतं ना, म्हणजे फाटक बोलतात ना, तिकडे तिने जाऊन सुसाईड केलं. आणि त्या दिवसानंतर जेव्हा पण म्हणजे तिचं जे घर होतं ना, त्याच्या घराच्या बाहेर असं अल्टिमेट एक मोठा झोका वगैरे. मध्ये सेम स्टोरी की झोका हलतो, ती येते रात्रीची, सर्वांना कळतं की ती आली आहे वगैरे. आणि तिच्याबद्दल वैशिष्ट्य असं ना, की आपण जेव्हा तिच्याबद्दल बोलत असतो किंवा तिचं नाव घेतो, तर तिला ते कळतं, की आपण तिच्याबद्दल बोलतो असं त्या कझिननी मला सांगितलं. सो हे माझ्या माइंडमध्ये म्हणजे राहून गेलं. एवढं म्हणजे मी एकदम असं लक्ष हे करून तिच्याकडे ऐकत होती ती स्टोरी एकदम अशी तिच्यामध्ये एकदम डेप्थमध्ये जाऊन. सो रात्रीची वेळ होती. आम्ही सगळे हॉलमध्ये झोपलो होतो. म्हणजे एवढं मोठं घर नाही आहे, एक हॉल आणि अटॅच त्याला किचन आणि एक छोटंसं बेडरूम टाईप आहे त्यांचं घर. सो आम्ही वेकेशनला होतो म्हणून खूप सारे लोक होते. मम्मी, माझी बहीण, मामा, मामी सगळे आम्ही असे झोपलेलो. मी बेडवर झोपलेली बिकॉज मला रात्री Instagram स्क्रोल करण्याची सवय आहे. तर जिथे चार्जिंगचा प्लग असतो आपण तिथेच झोपतो. सो मी तिथे झोपलेली आणि माझी सवय अशी आहे ना, की मला झोपताना असं पाहिजे, की मी मध्ये झोपते.
म्हणजे मी अशी एकदम साईडला नाही झोपू शकत, मला माझ्या आजूबाजूला कोणीतरी लागतं. सो तेव्हा तशी सोय नव्हती बिकॉज आय वॉन्टेड चार्जर. सो मी माझ्याच मस्तीमुळे वरती जाऊन झोपली तिकडे. हे बाकी सगळे झोपले, 1:30 वाजले रात्रीचे. मी स्क्रोल करते आणि मला झोपच येईना. मी बोलते की असं काय होतं, मला झोप का नाही येत? आणि कॉन्स्टंटली ना बॅक ऑफ माय माइंड माझा तोच विचार, त्याच मुलीचे नाव माझ्या डोक्यामध्ये की तिने काय सांगितलं. मी बोलते की शीतल शटअप, तू त्याच्याबद्दल विचार नको करूस. तू आता हे बघतेयस ना तर त्याच्याबद्दल विचार कर, जस्ट लेट इट गो ना, सोडून टाक. सो असेच 1:30 झाले, 2 वाजले, 2:30 झाले, असं हळूहळू. आणि मला एकदम ना असं बेचैन वाटतं ना मनामधून, अनइझी वाटायला लागलं की समथिंग इज रॉंग. म्हणजे बोलतात ना एकदम असं, आय वॉन्ट टू लाईक गेट अप फ्रॉम हिअर. लाईक माझं मन मला बोलते की तू इथून उठ, समथिंग रॉंग इज अबाउट टू हॅपन. म्हणजे असेच डोळे, मी बोलली की राहू दे मला झोप येत नाही, तर मी फोन बाजूला ठेवला आणि बोलते डोळे बंद करून अशी पडते जस्ट. आणि आय डोंट नो काय झालं, विदिन लाईक 5 to 10 मिनिट्स ना मला असं वाटलं की त्या गल्लीमध्ये जितके कुत्रे आणि मांजरी असतील ना ते सगळे माझ्या दाराच्या बाहेर येऊन भुंकत होते, इवळत होते. म्हणजे तुला माहिती आहे मांजरांचा एक वैशिष्ट्य आवाज असतो जेव्हा ते रडतात किंवा काय. सो आय थिंक 2-3 कुत्रे, 4-5 मांजरी सगळे एकत्र येऊन डोरच्या बाहेर इवळत होते एकदम विचित्ररित्या. माझी फाटली, मी बोली हे काय होत आहे म्हणजे असं. आणि लिटरली असं वाटत होतं ना की दॅट एंटिटी or something that I am thinking about in my mind, ती दाराच्या बाहेर उभी आहे आणि शी इज डाईंग टू कम इनसाइड अँड टू हार्म मी ऑर समथिंग असं. आणि बोलली भाई हे काय होतं आहे, मला काय कळत नाही असं तसं. आणि ना मी जाणार तरी कशी, कारण की खाली हे लोक सगळे झोपले होते, खाली जायला जागाच नाही. तर मी बोलली आता मी काय करू ना, मम्मीला थोडी उठवू शकते की मला असं भीती वाटते म्हणून. मम्मी मला बोलली की तू का गेली मग ते स्टोरी ऐकण्यासाठी भूताच्या. सो आणि आय डोंट नो फ्रॉम वेअर एक पाल आहे ना, पाल अशी छोटी पाल माझ्या अंगावरती पडते. म्हणजे एवढी ऑलरेडी माझी लेजिट फाटली आहे, त्याच्यामध्ये पालीचं पिल्लू माझ्या अंगावर पडतंय. मी जोरात किंचाळली आणि मग मी खाली आली झोपायला. मम्मीला बोलली नाही मला इथे झोपायचं नाही, मला खाली जायचं आहे. सो आय थिंक ती पाल देवानी पाठवली असेल माझ्यासाठी, सो दॅट आय कुड मूव्ह आउट ऑफ दॅट प्लेस आणि मम्मीकडे जाऊन झोपते मी. म्हणजे यु नो मदर्स हग इज लाईक अ वॉर्मथ, की असं वाटतं की मम्मीजवळ तर काही आपल्याला नुकसान नाही होणार पुढे. तसं मला फिलिंग आली खाली आल्यावरती. ते सगळं झालं, रात्र वगैरे ते आवाज वगैरे सगळे थांबले. लेजिट ते तुला सांगू 15 मिनटं ते मांजरे आणि कुत्रे माझ्या दाराच्या बाहेर इवळत होते विदाऊट एनी रिझन. ओके. आणि खाली जेव्हा मी झोपलो ना, आणि माझ्या मामीला सवय आहे 4:30-5 वाजता दार उघडण्याची, कारण की पाणी येतं ते मोटरची पाईप वगैरे आतमध्ये घ्यायला लागतो. मी इथे झोपली आहे अशी, दार जिथे तुझं हे आहे ना पार्टिशन तिथे दार आहे, मी इथे झोपली आहे. तिने दार उघडलं आणि त्याच्यातली एक मांजर लेजिट त्या डिस्टन्सनी माझ्या पोटावरती तिने अशी उडी मारली आणि मी झोपेत होती, गाढ होती मी. तर तिने एवढ्या जोरात उडी मारली ना, लाईक शी वॉज वेटिंग द होल नाईट टू अटॅक ऑन मी. असा एक्सपिरियन्स होता तो. आणि मी बोलली की व्हॉट द हेल, की हे असं कसं होऊ शकतं. ती एकदम चेवलेली असते ना की लाईक आय वॉन्ट टू बाईट हर ऑर समथिंग, अशी ती पिसाळलेली होती. आणि ती त्यांची घरगुती मांजरा पेट होती ती अशी. हा माझा एक पर्सनल स्कॅरी एक्सपिरियन्स आहे विथ कॅट, अँड आय हॅव असोशिएटेड विथ दॅट काइंड ऑफ एक्सपिरियन्स दॅट आय थिंक मी त्याच्याशी कोरिलेट केलं की हे असू शकतं असं आहे. मग तेव्हापासून मला खूप भीती वाटते कॅटची, खूप म्हणजे खूप. पण ठीक आहे, पहिल्यांदाच ऐकते किंवा कोणाला कॅट्सची भीती वाटते, खूप जास्त. पण जे रिझन तू दिलंस ते ही जस्टिफाईड. म्हणजे तू इमॅजिन कर ना, तू असं झोपलायस बाई आणि तुझ्या अंगावरती कोणीतरी उडी मारतं आणि ती कॅट अशी धष्ट, पर्शियन कॅट्स कसे असतात तेवढ्या हाईटनी तिने माझ्या पोटावरती उडी मारली आणि मी फुल अशी हे झाली की हे काय आहे. आपण आजीच्या गोष्टीकडे येऊया. आजी बरोबर काय झालेलं? सो दिस इज व्हेरी इमोशनल अँड व्हेरी क्लोज टू माय हार्ट. तो आजी तेव्हा शी वॉज अलाइव्ह, ठीक आहे, त्या टायमाला. आणि ती ICUमध्ये होती. शेवटचे 2 दिवस तिच्या लाईफमध्ये वाचले आणि मी खूप जास्त क्लोज होती. मम्मीपेक्षा जास्त क्लोज मी माझ्या आजीशी होती. आणि कधीची सो गोष्ट? दिस इज 2017 17 ऑक्टोबरची. सो ही गोष्ट अशी आहे की डॉक्टरनी सांगितलेलं की यु नो तिच्या मल्टिपल ऑर्गन्समध्ये फेलियर होतं आहे आणि जास्तीत जास्त ती थोड्याच दिवस जगू शकते असं. तर मला ते सारखं वाटत होतं की आई म्हणजे यु नो, आणि मी माझी एक्झाम त्या टायमाला चालू होती, तर मी तिला त्या शेवटच्या क्षणी जेव्हा ती ॲक्च्युली जिवंत होती तेव्हा मी तिला भेटू नाही शकली बिकॉज आय वॉज व्हेरी बिझी विथ माय एक्झाम्स अँड ऑल. सो आय थिंक शी पास्ड अवे ऑन 10th ऑक्टोबर अँड दिस हॅपन्ड ऑन 9th ऑक्टोबर, 1 डे बिफोर. सो मी घरी एक्झाम वगैरे देऊन आली आणि बेडरूममध्ये अशीच जाऊन झोपली होती, ठीक आहे. आणि तुला माहिती एक एक्सपिरियन्स असतो म्हणजे असं काय म्हणतात त्याला,
ट्रान्स ड्रीम्स येतात माहिती आहे तुला? म्हणजे आपण एका जागेवरती पण असं वाटतं की आपण सतत पळतोय कुठेतरी. अशी ड्रीम असं ट्रान्स ड्रीम म्हणतात त्याला, लुसिड ड्रीम्स. तसं मला स्वप्न येत होतं आणि 2 मिनिटात मला एकदम गाढ झोप लागली. पुस्तक उघडं त्याच्यावरती मी झोपली असं. आणि मला असं वाटलं, मला स्पर्श जाणवला माझ्या आजीचा, की मी तिच्या मांडीवर झोपली आहे. ती माझ्या डोक्यावर अशी हात फिरवते. ती मला बोलते, की "तू मला भेटायला नाही आलीस ना?" म्हणजे मी होती तेव्हा. "पण आता मी तुला भेटायला आली. ह्याच्यापुढे तुझं आयुष्य नीट जग तू. मी कदाचित तुला दिसणार नाही." असं ती मला बोलत होती माझ्या डोक्यावर असा हात फिरवून. तर मी बोलली, की "नाही आई, मी तुला येते भेटायला. असं काही प्रॉब्लेम नाही आहे. तू हे नको बोलूस." असं. मग तसं झालं आणि त्याच्यानंतर मला मी उठली पटकन, की "अरे, आई कशी आली घरी?" म्हणजे ती तर आजारी आय-सी-यूमध्ये ॲडमिट आहे. तर त्याच्यानंतर ॲज सून ॲज आय वोक अप 5 मिनिट्स नंतर मला मम्मीचा कॉल येतो. मम्मी बोलते, की "आईची तब्येत खूप खालावली आहे. डॉक्टरांनी वर्ड दिलाय, की आता आपण काही नाही करू शकत." सो मला असं वाटतं दॅट इट वॉज माय नानीज लास्ट मीटिंग फॉर मी, की म्हणजे ती जाण्याच्या अगोदर ती मला भेटण्यासाठी आली, की "तू ह्याच्यापुढे मला जिवंत नाही बघणार." असं. दिस वॉज व्हेरी, व्हेरी, व्हेरी इमोशनल फॉर मी. मी उठून ढसाढस रडायलाच लागले, की आई आली आहे आणि मला तिला भेटायचं आहे या अवस्थेमध्ये. पण जोपर्यंत मी पोहोचली ना, म्हणजे हॉस्पिटलमध्ये माझ्या कॉलेजमधून, तोपर्यंत ती होती. मी जसा तो फ्लोअर चढली ना, तसं डॉक्टरनी डिक्लेअर केलं, की ती नाही आहे. सो आय कुडंट सी हर जेव्हा ती वारली तेव्हा. पण मे बी ते नेहमीच असतात आपल्याबरोबर, जे आपले अँसेस्टर्स असतात आणि त्यांचा आशीर्वाद नेहमी असतो. आणि मे बी ते शेवटच्या क्षणी तुला तेच बाय बोलायला, बाय बोलायला ती की अशी तू आली नाही होती. जाऊ शकलीस पण ते आले. ती आली एक्झॅक्टली. मग ते एक अटॅचमेंट असते ना आपली, सो शी कंप्लीटेड द पर्पज विथ मी असं. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे. तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.